गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू कोस्टल कर्नाटका एपिसोड. आपण आज आलेलो आहे, एक सुंदर बीच पाहायचं आहे आपल्याला. आणि या बीचवर याच्या आधी देखील मी आलो होतो. मला एक छोटासा व्हिडिओ इंस्टाग्रामला मी टाकला, आठवतो आहे मला. आणि आज आपल्यासोबत आहेत आपल्या ट्रॅव्हल पार्टनर होस्ट श्रद्धा मॅडम. आणि श्रद्धाने मी आलो आहे कर्नाटकातील जी टॉपची बीचेस आहेत ती बीचेस फिरतो आहे. आणि त्या बीचेसमधलं एक सुंदर बीच पाहायला पण आलो आहे. बीचचा नजारा आहे ना ऑसम आहे. पण सगळं म्हणजे आम्ही लवकर आलो आहे सकाळी. मग सकाळी लवकर आल्यावर बीच एम्प्टी दिसतं, गर्दी नसते, काय नसते. हे खाण्याचं वगैरे जे आहेत शॉप्स हे चालू नसतात. मग चला म्हणलं बीच तर फिरून घेऊया, कारण बीच असंच चांगलं पाहायला मिळतं. खाण्याचे शॉप्स वगैरे असले, गर्दी असली की मग खूप नॉइझी एरिया असतो आणि मग त्रास होतो थोडासा. आपण आलो आहे कोस्टल कर्नाटकाच्या एक सुंदर बीचवर. हे बीच आहे उडुपीमध्ये. उडुपी हा एक जिल्हा आहे कर्नाटकातला, जो सदर्न भागात येतो कर्नाटकातल्या. आणि उडुपी भागात जी बीचेस आहेत ती खूप क्लीन आहेत आणि खूप सुंदर आहेत. तर त्याच्यापैकी एक बीच पाहायला आज आपण आलो आहे. आपण आलो आहे कापू बीचवर. वेलकम टू कापू बीच. कापू इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल बीच इन उडुपी. आपण या भागात फिरायचं आहे, थोडंसं एन्जॉय करायचं आहे. इथं युजली फॉरेनर्ससुद्धा बरेच येतात. मोस्टली जे येतात ते व्हिजिट टॉवरला व्हिजिट द्यायला येतात, मनोरा जो आहे तो पाहायला. आणि खूप अमेझिंग व्ह्यू इथून पाहायला मिळतो. अथांग पसरलेला अरबी समुद्र. आणि मॅडम आपण फिरायचं का? वाईट ऊन लागा लागले म्हणून सावलीत थांबलो आहे. कापू बीच जे आहे उडुपीपासून साधारणतः 17 किलोमीटर अंतरावर आहे. उडुपी जिल्ह्यातील एक सुंदर बीच आहे. आणि इथं तुम्हाला फिरण्यासारखी बरीच ठिकाणं आहेत जी तुम्हाला पाहता येतात. रादर उडुपी मंदिरांचं शहर मानलं जातं. खूप अमेझिंग मंदिर आहेत. आम्ही काल रात्री कृष्णाचं मंदिर पाहिलं, रथ पाहिले, आरती अटेंड केली आम्ही. आणि खूप अमेझिंग व्ह्यूज आहेत. हे मी तुम्हाला दाखवणार आहे, पण काही ठिकाणी व्हिडिओज अलाउड नाही आहेत, कॅमेरा अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे काही गोष्टी नाहीत दाखवता येत. पण प्रत्यक्षात डोळ्याने बघण्यात जी मजा आहे ना बॉस, क्लास आहे. उडुपी शहर जस्ट लाईक पुण्यासारखंच आहे. आजूबाजूला फिरणं, गर्दी वगैरे तशीच, मोठमोठे मॉल्स, मोठमोठे रस्ते. उडुपीतून जो हायवे जातो हा जातो सरळ मंगलोर उडुपीपासून साधारणतः 55 किलोमीटर अंतरावर आहे. तिथून पुढे मग केरळ चालू होतं. उडुपीच्या पलीकडचे जे बीचेस आहेत, उडुपीच्या शेजारी अजून एक बीच आहे मालपे बीच म्हणून, खूप सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. मालपे बीचचे व्हिडिओज मी तुम्हाला आठवणीनं शेअर करणार आहे नेक्स्ट एपिसोडमध्ये, पाहायला विसरू नका.
एक कोडी डेल्टा म्हणून आहे आणि मत्तू बीच म्हणून एक आहे. तर आपण आज आता इथून फिरून हे सगळं झाल्यानंतर मत्तू बीचवर जायचं आहे. कोस्टल एरिया आहे पूर्ण, कोस्ट साईडने जायचं आहे आपल्याला. रोड जो आहे तो समुद्रकिनाऱ्यावरून जातो. अगदी वेंगुर्ला हरणे फिरण्यासारखं वाटतं. आणि तिथून आपण पुढं गेल्यानंतर उडपीत जायचं, आपल्या बॅग्स घ्यायच्या, सगळ्या आवरायचं पसार आणि तिथून निघायचं. द मोस्ट ब्युटिफुल बीच इन कर्नाटका, मरवांती बीचवर. आणि मरवांती बीचवरून आपण पुढं जायचं मुर्डेश्वरला, है ना. आणि हा बीच कसा वाटला मॅम तुम्हाला? क्लीन आहे, क्लीन आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ती वाटली की खूप क्लीननेस आहे. तिथे तुम्ही पाहू शकता वॉटर बॉटल्स सगळ्या एकत्र केलेल्या आहेत. बॉटल्स कुठं फेकलेल्या नाही आहेत. बीच खूप स्वच्छ ठेवलेले आहेत. आणि मला असं वाटतं की हा खूप मोठा संदेश आहे लोकांना देण्यासारखा की तुम्ही ज्या पर्यटनस्थळी जाता तिथं घाण करू नका, कचरा करू नका. प्लॅस्टिकच्या बॉटल्स किंवा रॅपर्स किंवा तुमचे कुरकुरे वगैरे हे सगळे हे न टाकता तुम्ही जर ते बीच किंवा ते टुरिस्ट प्लेस क्लीन ठेवलं तर तुम्हाला खूप एन्जॉय करता येतं आणि खूप मस्त पाहता येतात. आपण फिरतो आहे आपण कोस्टल कर्नाटकाचा एरिया. आणि कोस्टल कर्नाटकाच्या या एपिसोडमध्ये आपण आज फिरतो आहे कापू बीच. कापू बीचचा अमेझिंग एरिया तुम्हाला मी दाखवला. इथून पुढे जरा ऊन वाढतं आहे त्याच्यामुळे बीचवर फिरणं त्रास होणार आहे ना. प्रचंड हीट आहे जरा. ॲक्च्युली डिसेंबर महिना असेल पण उष्णता वाढली आहे यात. खूप झाडतोड केली. रादर कर्नाटकात जंगलं आहेत शिल्लक पण तरी पण त्रास होतोच. चलो बाय बाय. आणि हां, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ न्यू मकान. कापू बीचवर आलो आणि ट्विस्ट पोटॅटो खायचा मूड आला. इथं आलो आहे, ट्विस्ट पोटॅटो खातो आहे. बघू, कारण आय थिंक मी फर्स्ट टाईमच खातो आहे त्याच्यामुळे मला माहीत नाही आहे टेस्ट कशी लागेल. बघू.